शिवाचं पद प्राप्त करून घेणं आहे म्हणून सांगितलं गेलं. या जीवाला शिवाची प्राप्ती होणं हेच सत्य आहे म्हणून सांगितलं गेलं. आणि याच सत्य तिथपर्यंत नेणं, सत्याची जाणीव करून दाखवणाऱ्यालाच गुरु म्हणायचं, सद्गुरु म्हणायचं. मग अशा सद्गुरूची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून शास्त्र सांगतं. मग माता पार्वती सुद्धा एक जगदंबाचा अवतार असून मुनी श्रेष्ठांना गुरु करून घेते. पंचाक्षर मंत्राचा गुरु दीक्षा देतात मुनी श्रेष्ठ. आणि सुंदर असं जे एक महाराणी सारखं रूप होतं, त्या महाराणीच्या रूपाला त्याग करून गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण, कपाळाला भस्म, मुखामध्ये पंचाक्षर नाव घेते, अंगावरचे महान वस्त्राचा त्याग करून वल्कल धारण करून आई वडिलांची आज्ञा घेते आणि आज्ञा घेऊन जंगलामध्ये जाते तपस्यासाठी. माता पार्वतीचं एकच लक्ष, भगवान शंकराची मला अर्धांगिनी व्हायचं, भगवान शिवाला मला प्राप्त करायचं. आणि त्या शिवाला प्राप्त करायचं असन तर शिव अगोदर व्हावं लागतं. ज्याप्रमाणे तिन्ही लोकांचं भगवान शिव कल्याण करत असतात, त्याचप्रमाणे सगळ्यांचं कल्याण होण्याचं मनात आपल्या भावना असली पाहिजे. तेव्हाच तो व्यक्ती शिवाला प्राप्त करू शकतो. अन्यथा तुम्ही कितीही उपाय करा, कितीही दान धर्म करा, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी कल्याण करण्याचा भाव नसेल तर तुम्ही त्या शिवापर्यंत पोहोचणार नाही. माता पार्वती निघते